इथं बघा या शेतातला ऊस तोडलाय आणि ऊस तोडल्यानंतर जो पाला शिल्लक राहतो तो आम्ही पेटवलेला नाही. कुट्टी मशीननं बारीक केलाय. मशीनने बारीक केलेला हा पाला सगळा भोंड्यावरती पण उडलाय. तो आता काठीच्या साह्याने सरीमध्ये गोळा करायला चालू आहे. हा पाला सरीमध्ये गोळा केल्यामुळे सरीमध्ये तण येत नाही आणि जमीन ओल धरून ठेवते. जमिनीतील ओल टिकून राहिल्यामुळे सारखं पाणी द्यावं लागत नाही आणि हा पाला कुजल्यानंतर आपोआप नैसर्गिक खत तयार होते. हा इकडच्या बाजूचा अजून पाला गोळा करायचा शिल्लक राहिला आहे आणि इकडे बघा सारणीमध्ये पण सगळी झाडांची वगैरे घाण होती ती गोळा करून पेटवून दिलेले. त्याचा धूर निघतोय. सारणी पण स्वच्छ केलेल्या आहेत सगळ्या. यापूर्वी आम्ही हा पाला असा ठेवत नव्हतो, पेटवून देत होतो. यावर्षी पहिल्यांदाच ठेवला आहे. आणि आता समोर बघा मी विहिरीकडे निघाले. ही आमची विहीर आहे. पाण्याने भरली आहे विहीर आणि थोडं शेवाळसुद्धा साठलं आहे. विहिरीच्या पलीकडचा पण ऊस आमचा हा तोडला आहे. इथल्या पण सारणीतली सगळी घाण गोळा करून पेटवली. या विहिरीमध्ये खूप मोठा असा मासा आहे, पण तो आज काही दिसत नाही आहे. परत कधी तर दिसला तर तुम्हाला दाखवेन. विहिरीच्या काठावर हे नारळीचं झाड आहे. अजून पण दुसरी झाडं होती भरपूर, पण ती आता आम्ही तोडली आहेत. आणि ते हे बेलाचं पण झाड आहे. बेलाचं झाड पण आता मोठं आले. या शेताच्या बांधावरती बेटाचं एक छोटं रोप गेल्या वर्षी लावलं होतं. ते आता केवढं मोठं झालं बघा आणि खूपच पसरले पण. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.